समतानगर 2 मध्ये पाण्याची लई टंचाई आहे। पाणी हा हक्क आहे माणसाचा आणि तो हक्क आम्हाला भेटलाच पाहिजे। उल्हासनगर कॅम्प नंबर 5 परिसरातील समतानगर 2 येथे गंभीर पाणी टंचाईचा प्रश्न उभा राहिला आहे। या भागात पाण्याचा पुरवठा एक दिवस आड रात्रीच्या वेळेस होत असल्यामुळे रहिवासी विशेषतः महिला रात्रभर जागून पाण्याची वाट पाहत आहेत। परिणामी झोप पूर्ण होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत। समस्या अशी की या भागात अनेक ठिकाणी पाण्याच्या वॉल्स बसवण्यात आलेल्या नाहीत, ज्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे। पाण्याचा अपव्यय होत असल्याने नागरिकांना वेळेवर पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही। या गंभीर परिस्थितीवर उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे। समस्या अधिक गंभीर झाल्याने आज समतानगर 2 मधील नागरिकांनी पाणी पुरवठा अधिकाऱ्यांची भेट घेऊन या प्रश्नांवर निवेदन दिले। यावर तात्काळ उपाययोजना न केल्यास नागरिकांनी उपोषण करण्याचा इशारा देखील दिला आहे। निवेदन सादर करताना समतानगर 2 बुद्धविहाराचे अध्यक्ष नवनाथ दिपके, सचिव सुरेंद्र गायकवाड, समाजसेवक गुरु कोमर, अंजू अन्सारी, प्रभाताई मनवर, मिश्राताई, भगतताई, शुभांगी गवई, सोनाली बोरकर, काळेताई आणि समतानगरमधील इतर नागरिक उपस्थित होते। आबासाहेब वाघमारे, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, उल्हासनगर। समतानगर 2 मध्ये पाण्याची लई टंचाई आहे। सगळ्यालाच टेन्शन आहे पाण्याचं। रात्रभर जागावं लागतं तरी बी पाणी येत नाही टायमाशीर। आता टायमाशीर पाणी द्या आम्हाला, की आता उन्हाळ्यामध्ये लई तकलीफ होणार आहे आम्हाला पाण्याची। पावसा 3-3, 4-4 वाजेपर्यंत पाणी येत नाही, तरी बी येऊन बी जागून बी पाणी भेटत नाही आम्हाला। किती दिवसापासून ही समस्या आहे तुम्हाला? आम्हाला आता लई दिवसापासूनच पाणी येत नाही बरोबर। काय तुमची मागणी आहे? आम्हाला येळाला टायमाला पाणी सोडा, आमची मागणी हीच आहे। भरपूर सोडा। ह्या जेवढ्या महिला आज उभ्या आहेत सगळ्या त्या पाण्याकरताच उभ्या आहेत। सगळ्यांना पाण्यासाठी सगळ्यात मेन म्हणजे पाणी हा हक्क आहे माणसाचा आणि तो हक्क आम्हाला भेटलाच पाहिजे। आम्ही हक्कासाठीच लढत आहोत। आमचा हक्क म्हणजे पाणी, पाणी म्हणजे पाणी बस। आमचे मुलं अशुद्ध पाण्यामुळे आजारी पडतात, शाळेमध्ये जात नाही 2-2, 3-3 दिवस। याला कोण जबाबदार आहे? याला जबाबदार कोण आहे सांगा? त्याच्यामुळे आम्हाला अशुद्ध पाणी पण नको आहे, पाणी पण पाहिजे आणि स्वच्छ पण पाहिजे। आणि सगळ्यांना पिण्याचं पाणी म्हणजे हक्कच आहे, सगळ्यांचा हक्क आहे तो, त्यांना भेटलाच पाहिजे हक्क। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत। आज दिनांक मंगळवार 9/2024 उल्हासनगर महानगरपालिका तथा मुख्य प्रशासक यांना समतानगर रहिवासी संघ आणि समतानगरमधील सर्व रहिवासीच्या वतीने पाण्याच्या संदर्भामध्ये अर्ज देण्यात आला। त्यावेळेस आमचे सुरेंद्र गायकवाड, समतानगर रहिवासी संघाचे सेक्रेटरी असतील, गुरुमूर्ती कोंबर असतील, आमचे समतानगरचे जुने मित्र, जुने रहिवासी सुनील तांबे साहेब असतील, त्याचे गुरुमूर्ती कोमर, आणि आज आम्ही निवेदन दिलं। आणि निवेदन दिल्यानंतर प्रभात गार्डन इथे कनिष्ठ अभियंता राठोड साहेब त्यांना पण निवेदन दिलं। आम्ही सर्वात मागणी अशी केली की आमच्या समतानगर 2 मध्ये पाण्याचा टाईम निश्चित केला पाहिजे। संध्याकाळी 5 ते 4च्या दरम्यान आणि 10च्या आतमध्ये आमच्या रहिवाशांचं पाणी झालं पाहिजे। आणि जसं डायमंड वडापाव त्या ठिकाणी पाण्याचा वॉल नाही आहे, त्याच्यानंतर सुशीला सिंह शाळा आहे तिथं पण वॉल नाही आहे, तिथं पण वॉल बसून तिथं पण ऑपरेट झाला पाहिजे, त्यांना पण पाणी भेटलं पाहिजे। पण आमच्या समतानगरमध्ये 2 मध्ये पाणी सोडल्यानंतर आम्हाला पूर्ण प्रेशरमध्ये एक दिवस आड करून पाणी येतं। कमीत कमी एका लाईनीला 1 तास पाणी आमच्या समतानगर 2 मध्ये आलं पाहिजे। समतानगर गेटपाशी जे समतानगर 1ला पाणी जातं आहे, कारण ऑलरेडी त्यांना तिकडून पाणी येतं आहे, तर तिथं प्लेट लावा अशी मागणी केलेली आहे। आणि जे MMRDचे रोडचं काम चालू आहे त्याच्यामुळं वारंवार पाण्याची लाईन तोडल्या जाते आणि त्यांच्यावर पण गुन्हा दाखल झाला पाहिजे। गढूळ आणि घाण पाणी आम्हाला पाहिजे नाही, आम्हाला पाणी शुद्ध पाहिजे। आणि त्यांना सांगितलेलं आहे या आमच्या मागण्यावर त्यांनी आम्हाला 1 आठवडा दिलेला आहे। एका आठवड्यामध्ये जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही, आम्ही समतानगरमधील सर्व रहिवासी आणि सर्व समतानगरमधले रहिवासी तिथं अमर उपोषण करणार आहे। आणि आम्हाला संविधान विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अधिकार दिला आहे आणि आम्ही घेतल्याशिवाय तो राहणार नाही। जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र।